24 रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वडनेर ठाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजंग या गावामध्ये 8.5 वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता। त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 15 मे 2024 रोजी सदर प्रकरणातील अपहरित मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मौसम नदीच्या पात्रातील विहिरीमध्ये मिळून आला होता। सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे PM रिपोर्ट शासकीय रुग्णालय धुळे येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते। डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टणक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले। त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आली। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे। त्या भेटीअंती त्यांनी तपासाचे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले। सदर तपास पथकाला ॲडिशनल SP मालेगाव, DYSP मालेगाव शहर आणि DYSP मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरचा तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर 8 ते 9 लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे। केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये 2 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत। दोन्ही आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा PCR मंजूर झालेला आहे। अटकेतील आरोपितांकडे तपास चालू आहे। अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुराव्यांती असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत। शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते। या वादाच्या पर्यवसन हा गुन्हा घडण्यामध्ये झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये 2 आरोपी पुराव्याशी निष्पन्न केलेले आहेत। या प्रकारच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये। ठीक आहे।